संकष्टी चतुर्थी महात्म्य श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंचवदना दावीतव सुताच्या आनना पाहताच पुरती मनकामना भवबंधना तोडितसे अंगी चर्चित सिंदूर जो का कृपेचा सागर भक्तजनांचे माहेर जो का साचार दीनबंधू मूषक वाहनी बैसून हस्ती त्रिशूळादी धारण करीत विघ्नांचे छेदन चरणी वंदन तयाच्या जो का सद्गुरु चैतन्य घन देऊनी ज्ञानाचे दर्पण प्रकाशविले आत्मज्ञान केले समाधान जीवीचे तयाचे कान धरावे चरण कैसी न यावी आठवण जगन्नाथ भरला परिपूर्ण हरिले भान जगताचे तया चरणी माझे मस्तक जो का त्रैलोक्याचा नायक जेथे तो एक मी एक पूज्य पूजक भाव असे जो यादव कुळी जन्मोनी स्पष्ट गोकुळवासी जनांचे कष्ट हरोनी केले संतुष्ट संहारिले दुष्ट कंसादी जेने केले कालिया मर्दन शुद्ध केले यमुना जीवन तया कृष्णचरणी माझे नमन लागले ध्यान मनोभावे तया कृष्णाचे करिता स्मरण काळ जाय मनी दडपोन क्षमा द्यावी शांती येऊन पावती समाधान ते ठाई जैसा उदकावरी तरंग पाहता पाहता पावे भंग तैसा विघ्नांचा प्रसंग निर्विघ्न सांग करीतसे जैसी सागराची लहरी येत जात एकसरी तैसी संकटे नाना परी येता निवारी गजवदन तया गणपतीचे व्रत देख आधी तिथी निर्णय ऐक जो का होय सुखदायक चालती सकळीक जया रीती श्रावण कृष्ण माझारी तृतीयायुक्त चतुर्थी अवधारी चंद्रव्यापिनी असेल जरी तरी व्रता ते करावे दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी तिथी असोनी पूर्वदिनी करीती मातृविद्वा समंती आहे शास्त्रमत ऐसेची दुसऱ्या दिनी पंचमीयुक्त चंद्रव्यापिनी चतुर्थी होता तरी ते न करावे निश्चित ऐसे शास्त्रात सांगितले तया दिनी काय करावे पुढे सांगती स्कंद भावे ते श्रोतेजणी ऐकावे व्रत आचरावे तयापरी ऋषी अवघे मिळून प्रश्न करीती स्कंदा लागून दरिद्र शोक कष्टनाशन वैरिजन छळिताती विद्या काही नसे जयासी पुत्र न होय स्त्रियासी ऐशा दुःखे पीडा जनासी दूर कैशी होय सांगा ऐसा ऋषींचं ऐकून प्रश्न स्कंद पावला समाधान जनकल्याण व्हावया लागून तयासी वचन बोलत असे सुखप्राप्ती व्हावी सकळी का ऐसा उपाय सांगतो ऐका संकटी व्रते गणनायका भजता होय निर्विघ्न यथाविधी तया व्रतासी आचरिता भक्ती भावेसी सकळ मनोरथ निश्चयेसी पूर्ण होतील तत्कालिक हे व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत संकटापासून व्हावया मुक्त गांजिले जे पंडुसूत तया अद्भुत निवेदिले कडवासी दुटी जिंकोनी कौरवाय धाडिले काननी ते दुःख न साहे म्हणून सांगे कानी धर्माच्या धर्म भीम अर्जुन नकुळ सहदेव द्रौपदी मिळून सकळ व्रत चालविले अचळ जेने तळमळ दूर होय 12 वर्षे अरण्यवास पुढे 1 वर्ष अज्ञातवास तेथील हरावे संकटास पुन्हा विपनास न यावे हा हेतू धरून मनी करीते झाले व्रता लागुनी श्रावण वद्य चतुर्थी दिनी आरंभ करुनी चालविले तया व्रते करुनी जान त्रयोदश अब्द पूर्ण नसोन पुनरपी अरण्य सेवन गजानने जान दूर केले ऐसा व्रताचा महिमा जान कृष्णे सांगितला कोठून ते करावे निवेदन करविने श्रवण आम्हा आदी मग ऋषींचा प्रश्न ऐकून स्कंद सांगती तया लागून पार्वतीस हे रंभ आपण काय कारण सांगत असे कृतयोगी हिमन गबाळ टाकोनी निघाला शिवभोळा वियोगजन्य दुःख ज्वाळा जाळील कळी काळ वाटत असे पार्वती झाली उदास सोडील सर्व विलास दृढ धरिले वैराग्यास लिहिले प्राक्तन काय आहे पतीने का केला कोप काय अन्य जन्मीचे पाप उभे राहिले आपे आप मजमाय बाप कोण तारी काय मी चुकले पतिव्रत धर्म किंवा काही काढिले वर्म किंवा चुकले स्वधर्म अवघा अधर्म चालविला वचनाचा केला अनादर ब्रह्मणा छळिले निर्धार घडला होता अनाचार म्हणून मजवर कोप केला काय भक्ता लागी छळिले काय पूजे ते विध्वंसिले काय गंगे ते निंदिले नंदीसी ताडिले दंडाने मुखाने नये रामनाम अंगी धडाडला काम ईश्वरी नाही ठेविले प्रेमन म्हणून सुखधाम हरपले नाही केली देवपूजा उच्छेदिले देवद्विजा तेने मनोभंग झाला माझा म्हणून दुःख पावल्या काय विधूची केली निंदा पन्नगासी भोगविली अपदा चिता भस्मलेपन अंगी सदा हसल्या कदा सयाशी स्मशानी असे सदावास गुंडाळिले व्याघ्रांबरास जाळून टाकिले मदनास धरिले वैराग्यास म्हणून
श्वशुरगृहासी वास केला तेव्हा मायबाप बोलिला, म्हणून चित्ती क्रोध आला जाऊनी लपला कपाटी, ऐसे वदोनी वारंवार नेत्री वाहे दुःखनीर. अंतरा माझी न टिके धीर, न सुचे व्यवहार करावया. आता सेवावे अरण्य किंवा करावे देहपतन, किंवा तपा लागी जाऊन घालुनी आसन बसावे. पवन आणि चंदन झोंबे अंगी अग्निसमान, विदू तपाती देहा लागून चंडकिरण मध्यान्नीचा. वाटे मजला वैरी वसंत सुमन सुवास उग्र भासत, कोकिळा स्वर कर्णी झोंबत कर्कश काकवत दुःख होती. अग्नी माझी होमावा काय, कोठे पाहू पतिराय. काय घडला न कळे अन्याय, काय उपाय करावा धरणी वरी अंग टाकी. कोण युक्ती सांगेल सखी, कैशी धुंडू चतुर्दश लोकी. हस्ती न की मज लागी ऐशी वियोग दुःखे करून, पोळली अंतकरणी जाण. वैराग्य संपन्न तपा लागून गेली कानन सेवावया. वल्कले करून धारण माथा जटा गुंडाळून, कुमकुम मळवट भरून घालून आसनी बैसली. काही दिवस वायुभक्षण, काही दिवस फळे सेवन, काही दिवस पर्णे जाण सेवन दुर्वांचे. काही दिवस जलपान, काही दिवस कंदमूळ भक्षण, काही दिवस निराहार राहून काही सेवन करीना. काही काळ ऊर्ध्वबाहू करून, काही दिवस पंचाग्नी साधन, काही दिवस उभे राहून नाही शयन बहुकाल. ब्रह्मांडी प्राण नेऊन केले हठयोगाचे साधन, आकर्षण करून मन इंद्रिय दमन बहुकाळ. राजयोग साधने निमग्न राहे निशिदिनी, रामनाम मंत्रे करून कालवनी काढिला. अष्टांग योगाच्या साधनी देह जिजविला तपे करुनी, परी प्राणेश्चरा लागुनी दयामनी नयेची. जो भक्तीचा भुकेला भावे करुनी बांधला गेला, तो हिमनोगजे लागी दुरावला. म्हणून झाला खेद चित्ती, आता काय करावा उपाय. कैसा भेटेल पतिराय, चिंता करुनी जिजली काय. झाली तन्मय वृत्ती ती, तपे करुनी देह दापला. तिन्ही लोकी कंप सुटला, इंद्र मना माझी दचकला. काय वर्तला अनर्थ, ऐसे तीव्र तप श्रीने केले. नाही कोठे ऐकेले शंकर दर्शन नाही दिले, तरी खचिले घाटे ब्रह्मांड. तो पाहिला नारद मुनी, पुस्ती झाली तया लागुनी. पूजन केले स्वस्त मनी, लागली चरणी तयाच्या. या माझी देवऋषी पुस्ता झाला पार्वतीसी, तुझी दशा कागे ऐसी आलीस वनी काय त्याचे. शरीर झाले निर्जर, सेविले कानन का कठोर. पंचवदना पाडिला विचार, सांगे उत्तर लवलाही. मग बोले शैलबाला, मी काही अपराध न केला. परिपतीचा वियोग झाला, उपाय मजला सांगा आता. दरिद्यासी लाभता चिंतामणी, मग हर्षण माय गगनी. तैसे झाले माझे मनी, तुझ नयनी देखताची. बहुकाळ के सेविले कानन, तप केले अनुदिन. परिमजला स्वामी अजून, भेटूनी नयन नविवना. आता यत्न करू काय, मज सांगा ते निर्धारू. कोण्या परमे परात्परू, होईल साचारू. तपाप्त मज ऐसे बोलता जगज्जनी, सुचला विचार एकमनी. म्हणे गणपतीच्या व्रते करुनी, पावेल सदनी शंकर. ऐसे बोलता देघर्षी जगन्माता, म्हणे सांग मजसी. तो बोले मुनिती येसी, गजाननासी पूजावे. मग करुनी गणपती स्तवन, आणिले मना माझी ध्यान. चतुर्भुज रक्तवर्ण केले चिंतन तयाचे. विशाल दोधाची शोभा, स्मरता संकट सरसा उभा. मांड्या कर्दळचा गाभा, नयन शोभा पद्मापरी. माथा शेंदूर शोभत, रत्नजडित मुकुट झळकत. पायी घागरिया घाजत, येत नाचत झडकरी. मग देऊनी आलिंगन, संतोषविले तयाचे मन. का माते सेविले कानन, संकट कवन पडिले. म्हणे माते काय काजा, कवने गाजिला देह तुझा. का केलासी धावा माझा, सांगे हे तुझा मजपाशी. ऐसे ऐकोनी वचनाते, सांगे पार्वती तयाते. पतीने त्यागिले माते, सेविले विपिनाते तया लागे. बहुत केले तपाचरण न सरे माझे पाप अजून. वियोग दुःख सरून सुख संपादन न होय. भेटी न होय माझी, म्हणून आस केली तुझी. आता प्राणपती होय राजी, ऐसी आजी व्रत सांगे. माझे व्रत संपादन करिता संकट जाय निरसून. पूर्वी सांगितले तिथी प्रमाण, मास पक्षदान सत्य तोची. तयादिनी व्रतारंभ, करिता भेटेल तुझ सांब. पूजा विधान हेरंब, करी अंबे संतोषे. प्रातःकाळी दंत धावन, मग करुनी माझे स्मरण. संकल्पे माते प्रार्थून, व्रतस्थ जाण असावे. आजी चंद्रोदयपर्यंत मी राहुनी उपोषित. पूजन करीन एकचित्त, भोजनरत होईल पुढे. ऐसी प्रार्थना करून अंगासी काळे तीळ लावून. स्नान नित्य नेमे चारून, उपोषित राहावे जाण. मग मोदक करावे एकविशंती, 5 अर्पावे देवाप्रती. 5चे वायन ब्राह्मणा हाती, सेवी निश्चित शेष आपण.
धातू पाषाण मृत्तिका जन तयाची प्रतिमा करून गणपती नामे तयाचे स्थापन करील पाप पावन सकळा ते मग करावे आवाहन मनी आरुणे करावे ध्यान षोडशोपचारे पूजन सांग संपादन करावे अथर्व शीर्षाचे पाठ एक विश्रांती करावे नीठ अक्षरवाटिका म्हणून स्पष्ट करावा संतुष्ट गजानन वस्त्र उपवस्त्रादी सकळ चंदन सिंदूर परिमळ रुई मंदार पुष्पे सकळ दुर्वा कोमळ अर्पाव्या मज दुर्वांची अतिप्रीती सहस्रनामे अर्पावी एकचित्ती जयाचे असेल शुद्धमती तोची भक्ती करी ऐशी धूपदीप नैवेद्य दान मोदकादी करुणी पंच पक्वान्न समर्पुनी उत्तरापोषण करुणी अर्पावा तांबूल मग देवी दक्षिणा फळ प्रतीक्षिणा मंत्रपुष्प सकळ चरणी ठेवी शिरकमळ भावे केवळ प्रार्थावे चंद्रोदय झाल्यावरी मग विधूची पूजा करी अर्घ्य देऊनी त्रिवारी प्रार्थना करी विधूची मग पंचमोदक वायन द्यावे ब्राह्मणाला गुण दक्षिण तांबूल समर्पून करावे वंदन द्विजाते करुणी ब्राह्मण संतर्पण पात्री बैसावे आपण ऐसे सांगोनी विधान गेला गजान स्वस्थाना विनायके सांगितले मातेसी कृष्णे वंदिते केले पांडवासी स्कंदे सांगितले ऋषीश्वराशी पावती कल्याणासी सगळीक पार्वतीने केले व्रतासी मनी धरुणे निश्चयाशी करिता पावली प्रतिसी स्कंदे ऋषीसे सांगितसे पाहता नयनी पंचवदिनी चरिणी लागली जाऊनी शिवे गिरिजा उचलून वामांकी बैसुनी तोषविले ऐसी व्रताचे महिमान जाणती पंडुनंदन स्वये हि मन गजाप आपण पावली समाधान पतिसंगे हे व्रत जो को करिता दरिद्र शोक तयाचे जाती केले कष्ट फळ देती वैरी सोडिती वैरभाव विद्या प्राप्त होईल जाना पूर्ण होईल मनकामना निपुत्रिक पावेल संताना पीडिता जना सुख होय धनवृद्धी आमुप हरपोनी जाईल पापताप करिता नाम मंत्र जप आपे आप मोक्ष लागेल जयाचा शास्त्रावरी विश्वास तोची होईल निर्दोष शांती दयेने भरेल मानस क्षमा हृदयास उपजेल असो आता हा पालाळ अंगी असावे भक्तिबळ कृपा करील गिरिजाबाळ श्रोती सकळ ऐकावे श्री सकल विघ्नहर गजाननार्पणमस्तु